हाय सगळ्या युट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ म्हणजे शुभ सकाळ. बरं असू दे, तर आपली काय असेल ती नवीन कोण चॅनल बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईब करा विसरू नका. आता तुम्ही म्हणता आज लय मूड छान आहे, कसा काय मूड छान आहे? हे कसं करतंय, आगावपणा करतंय या. काल ह्या केलंय म्हणून लय लाडाला आलंय. ए सर्विस ना बाजूला ऐकणं झाली, अजिबातच ऐकत नाही. तर मी छान असा थोडासा मस्तपैकी सुकणीला आवडतोय तसा तांबड्या तिखटा मधला भात करणार आहे. कोबी, बटाटा, टमाटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण असं मी सगळं त्याच्यात घालणार आहे आणि थोडासाच बनवणार आहे, एवढासा छान असा मस्तपैकी. तर एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. तर छान मस्तपैकी अशी तयारी करून घेतली या. इथं अद्रक आहे, बारीक करायचं आहे अजून. इथं टमॅटो आहे, इथं कोबी, जराशी कोबी, जरासा बटाटा आणि इथं कांदा कापून घेतला या. कोथिंबीर छान अशी मस्तपैकी. ह्याच्यात तांबडं तिखट, हळद, मीठ घेतलेलं आहे. जिरं मोहरी वापरणार आहे. ह्याच्यात दालचिनी, लवंग आणि मिरं ह्याची पावडर आहे ह्याच्यामध्ये ठेवली मी बारीक करून एकदाच अशी ठेवलेली आहे. तर हे आपला मसाले डबा छान असा मस्तपैकी. तर मी आता थोडी आले लसणाची पेस्ट करून घेते. इकडं पातेलं ठेवलं आहे गॅसवर, अजून काही गॅस लावलेला नाही पण असं ठेवलेलं आहे. स्वप्नीला जेवाय दिलं आहे, स्वप्नीला जेवाय गेला आहे तिकडं. छान असं मस्तपैकी आपली असं भाताची आपली तयारी चाललेली आहे. तर चला मी आले लसणाची आधी पेस्ट करून घेते, बघूया मग नंतर. असे छान अशी तयारी घेऊ. काय पायाला तर लागायला लागले काय माहिती. आता एक मिनटा. तर मिक्सरच्या भांड्यापाशी मध्ये असं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकलेले. आता ह्याची पेस्ट करून घेते जरा मस्तपैकी छान अशी. काय झालं केलं स्वप्नीलनं काय तर दिलं. असं तेल घातलंय मस्तपैकी आपण पातेल्यामध्ये. तर तेल तापलं याच. मी थोडंसं ह्याच्यात जिरं घालते, हे मोहरी घालते आधी. मोहरी तडतडली छान अशी. आता जिरं घालते, आता कांदा घालते. तर कांदा भाजतोय छान असा मस्तपैकी. जिरं, मोहरी आणि कांदा असा भाजतोय छान असा. बघूया कांदा भाजतोय तोपर्यंत. कढीपत्ता, आले लसणाची पेस्ट जरा घातली. कढीपत्ता आधी का घातला नाही तर कडक झाला असता कांदा भाजीपर्यंत. आता ही छान मिक्स करते. तर आले लसणाची पेस्ट बी छान अशी भाजलेली आहे. मी आता याच्यामध्ये टमॅटो घालणार आहे. बटाटा पडला हो हो थांब एक मिनिट. तर छान असं मिक्स करते. तर मसाला छान असा भाजला आहे मस्तपैकी. थोडीशी हळद चिमूटभर. मसाला छान असा भाजलेला आहे आपला. हे तांबडं तिखट, हळद, मीठ आहे. तर छान मिक्स करून घेते. थोडंसं शेंगदाणे कच्चं छानपैकी असं मस्त मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये कोबी आणि बटाटा हे आहे. छान मिक्स करून घेते. मसाले भातामध्ये कोबी कसा काय घातलाय काय समजेना, पण फुलावर नाही. तुम्ही कोबी एक बार घालून बघा, छान लागतो. ह्याच्या अगोदर मी एकदा केलेला त्याच्यामुळे मला आवडला म्हणून मी थोडासा कोबी घातलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये असं पाणी घातलेलं आहे छान असं. आता अजून मी ह्याच्यात एक तांब्या पाणी घालणार आहे. उकळी येईपर्यंत झाकून ठेवणार आहे. बघूया. तांदूळ निवडल्यानंतर स्वच्छ करून घेते तांदूळ धुवून. तुम्ही बघू शकता असं झालेलं आहे मस्तपैकी. आता मी ह्याच्यामध्ये का नाही तांदूळ घालणार आहे स्वच्छ धुवून मस्तपैकी. चला तुम्ही बघू शकता हे असे आपले मस्तपैकी उकळलेले छान असे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. थोडीशी मुगाची डाळ घातली आहे, मस्त लागते खिचडी भात खायला. तर मी आता त्याच्यामध्ये तांदूळ घालते.
तर मस्तपैकी सांगून आला नाही वे. चला आता असा भात होतो या मस्तपैकी. कोणाला आवडला असेल तर छान कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईबर करा. तर चला सगळ्यांना बाय बाय. मी तांदूळ घातले.